तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूरला जोडणारे जवळपास सर्वच रस्ते चांगल्या पद्धतीने व्हावेत यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला आणि या रस्त्याची कामेही झाली. पंढरपूरला जोडणाऱ्या तिरे मार्गे सोलापूर रस्त्याचे कामही पूर्णत्वास येत आहे. मात्र पंढरपूर शहरात प्रवेश करणारा एक रस्ता मात्र येथून ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी नागरिकांनी मागणी करूनही केवळ खड्डे बुजवले जात नसल्याने जीवघेण्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो अशी परिस्थिती आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या अहिल्या पुलावर मोठे खड्डे पडलेले असून सातत्याने आवाज उठून देखील याची दखल घेतली जात नाहीये. या पुलावरून रोज हजारो वाहने ये जा करतात. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स ऊस वाहतूक करत असतात. पुलावरील खड्डे चुकवण्याच्या नादात धोकादायक परिस्थिती उद्भवते. पंढरीतील समाजसेवक संजय ननवरे यांनी याकडे लक्ष वेधले आहे. सदर पुलावरील रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे. मात्र हा रस्ता दुरुस्त करणे याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंढरपूर हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बोट दाखवित असल्याचाही अनुभव गुरसाळे ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री मेटकरी यांच्याशी संपर्क केला असता सदर दुरुस्तीचे काम नॅशनल हायवेकडे असल्याचं सांगितलं. नमस्कार, मी समाजसेवक संजय बाबा ननवरे. आत्ता नदीवरून जाणारा अहिल्या पुलावर मी उभा आहे आणि हा अहिल्या पूल म्हणजे पंढरपूरातून सरगम चौक तिथून जाणारा हा रस्ता टेंभुणीला जातो आणि टेंभुणीला महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. परंतु आत्ता आपण जर या रस्त्याची दुरावस्था बघितली तर हा खड्डा बघा, मी हा खड्ड्यामध्ये उभा आहे. अशा प्रकारची या पुलावर 20 ते 25 खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे या पुलावर वाहनांची भरपूर कोंडी होते. हे बघा, आत्ता बघा वाहनांची किती वेळा खड्ड्यांमुळे वाहनांची कोंडी होते आणि खड्डे चुकवायच्या नादात या पुलावर अनेक जणांचे बळी गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ही गाड्या चुकवण्याचं किंवा ओव्हरटेक करण्याच्या नादात या खड्ड्यांमुळे गेल्या 2-3 वर्षामध्ये 6 ते 7 गाड्या नदीवरून पुलावरून खाली पडलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेकांना जेल समाधी मिळाली आहे. तर माझे PWD अधिकाऱ्यांना प्रश्न आहे की आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेलेले आहेत, तुम्ही आणखीन किती जणांचे बळी घेणार आहात, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तर माझा इशारा आहे तुम्हाला की येत्या 3 ते 4 दिवसात एकतरी अहिल्या पुलावर रस्ता करणे किंवा हे सर्व खड्डे तातडीने बुजवून घ्यावे ही तुम्हाला मी विनंती करतोय आणि इशाराही देतोय. अन्यथा तुम्ही जर लवकर याची दखल नाही घेतली तर मी या पुलावरच ठिय्या आंदोलन करून इथं पुलावर बसणार आहे. याचा जे काय पुढे परिणाम होईल त्याला आपण PWD अधिकारी जबाबदार राहतील. धन्यवाद.